नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम. तर कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं बेसिक थोडेसे आणि थोडेसे ॲडव्हान्स चेक्स. आता पुढचे चेक्स आपण पाहूया. आता आपण इथे यूज करणार आहोत झिगझॅग लाईन्स. झिगझॅग लाईन्सने आपण चेक्स बनवणार आहोत. झिगझॅग लाईन्स काढताना नेहमी तुम्हाला सांगितलं आहे सरफेसला कोनला टच करून मग आपल्याला झिगझॅग लाईन्स घ्यायच्यात, नाही तर त्या बोल्ड दिसतील आणि व्यवस्थित दिसणार नाहीत. ठीक आहे. आता ह्याच्यात तुम्ही खूप सारे प्रकार आपण जे पाहिलेत त्यातले क्रिएट करू शकता. आता तुम्ही पाहिजे तर बोल्ड डॉट घेऊ शकता. कॉर्नर्स नेहमी करायचे. नाहीतर तुम्ही ह्याच्यामध्ये स्पायरल घेऊ शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही एक पॅटर्न हे असं लीफवालं जे आपण पुढच्या आपलं बॉर्डर झाल्यानंतर आहे असे बोल्ड लीव्सही तुम्ही काढू शकता. लीफमध्ये आपण हे टॉपिक कव्हर करूयात. ठीक आहे. थंबनी प्रेशर देत आपल्याला खालच्या बाजूने लीफ घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर तुम्ही हे डायमंड शेपमधलाही स्पायरल ह्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. अजून तुम्ही ह्याच्यामध्ये छोटं फ्लावर घेऊ शकता एकदम. हे फ्लावर्सही याच्यामध्ये छान दिसतात. हे बघा, तुम्ही डिझाईनमधलं तुम्हाला जे आवडेल त्याच्यात ट्राय करून बघायचं की ते छान दिसतंय किंवा नाही दिसत आहे. डिझाईन तुम्ही जेवढ्या क्रिएट कराल तेवढ्या तुमच्यासाठी चांगले आहेत, कारण त्या तुमच्या लक्षात राहतील आणि मेहंदी काढताना तुम्हाला सारखं बुकची किंवा कुठेतरी डिझाईन बघण्याची गरज नाही पडणार. त्याच्यानंतर आपण असंही त्याच्यामध्ये घेऊ शकतो. हे इतके पॅटर्न आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. अजून आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल? लीफचा बंच हाही आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. हे लीफच्या टॉपिकमध्ये तुमचं होईल तेव्हा तुम्ही हा चेक्स काढायचा आहे. ठीक आहे. हे असे लीफही तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यात आपण किती डिझाईन बघितल्या? 1 2 3 4 5. तर तुमचे किती स्क्वेअर आले पाहिजे? 5 स्क्वेअर आले पाहिजे. ठीक आहे. आता पुढची डिझाईन घेऊयात. परत आपण एक स्क्वेअर काढून घेणार आहोत. चेक्सचा टॉपिक आज आपण संपवणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. अभी ये चेक्स हमें कैसे निकालना है वो मैं आपको बता देती हूँ. पहले हमें क्या करना है, एक स्क्वायर कर लेंगे.
असं चौकोन बनवायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हाफ सी काढायचं आहे. कर्वही म्हणू शकता तुम्ही, हाफ कर्व. प्रत्येक स्क्वेअरमध्ये तुमचा तो हाफ हाफ कर्व आला पाहिजे. तुम्ही बघू शकता एक पेटल टाईप पॅटर्न त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. कॉर्नर्सलाही आपण काढून घेणार. आता ह्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे पॅटर्न्स करू शकता. एक तुम्ही मध्ये पूर्ण बोल्ड फिलिंग करू शकता. बोल्ड फिलिंग करताना मी सांगितलं कोणी घासून करणार नाही, प्रॉपरली बोल्ड फिलिंग आपल्याला ह्याच्यामध्ये करायची आहे. हे असं आपल्याला पूर्ण स्क्वेअर्समध्ये करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला 3 ह्याच्यातच करून दाखवते. तुम्ही काढताना वेगवेगळे स्क्वेअर काढायचे. आता ह्यातला हाफ पोर्शन तुम्ही फिल करू शकता. हाफ पोर्शनला तुम्ही स्लँटिंग लाईन्स घेऊ शकता. आता आपण काय करणार, इथून क्रॉस लाईन घेणार, वरती स्टँडिंग लाईन वरती घ्या किंवा खालच्या बाजूने घेतलं तरी चालेल. आणि खालच्या बाजूने आपण काय करणार आहोत, बोल्ड फिल करणार आहोत. सेम प्रोसिजर, स्लँटिंग लाईन्स अँड बोल्ड फिल. आता हे मी तुम्हाला दाखवते कारण एवढं सगळं आपण काढत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. तुम्ही काढताना प्रत्येक वेगवेगळा डिझाईनचा वेगवेगळा स्क्वेअर काढायचा आहे. एकाच ह्याच्यात सगळं तुम्हाला काढायचं नाही आहे. ठीक आहे. तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त स्लँटिंग लाईन द्यायच्या असतील तर स्लँटिंग लाईन्सही तुम्ही देऊ शकता. स्क्वेअरची साईज अजून थोडी छोटी केलीत तरीही चालू शकतं. ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. ठीक आहे. अजून एक पॅटर्न तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता की हे जे पेटल्स आहेत हे तुम्हाला पूर्ण बोल्ड फिल करायचे. तुम्ही पाहिजे तर एक एक स्क्वेअरचा बोल्ड फिलिंग करू शकता. जसं मी आता दाखवते तुम्हाला की आपण पहिलं काय करू, एक एक स्क्वेअरचा बोल्ड फिलिंग करू. ओके. आता हे तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये बोल्ड डॉट देऊ शकता किंवा पुन्हा आपण इथे लाईन्सचा वापर करू शकतो. तुम्हाला जसं त्याच्यात छान वाटत असेल तसं तुम्ही त्याच्यात क्रिएट करू शकता. जास्ती किचमीट वाटत असेल तर लाईन्स घेऊ नका, डॉट्स घ्या. ओके. बोल्ड डॉटच आपण ह्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे. ही डिझाईन पण दिसायला खूप छान दिसते. आता पुढचं आपण पाहूयात. आता आपण काय बघणार आहोत, स्वस्तिक पाहणार आहोत. थोडासा
ठीक आहे. आता हा डबल लाईन आपण करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे डबल लाईन्स आहेत हे बोर्ड फिल करून घ्यायचे. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कसं स्वस्तिक क्रिएट करायचं आहे, ह्या लाईनमध्ये जो सेंटर, ते सेंटरपासून आपल्याला थोडंसं वरतून एक अशी लाईन घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर आपण इथे करणार आहोत. सेंटरच्या थोडंसं पुढे आपण एक लाईन घेणार आहोत. परत इथे सेम प्रोसिजर सेंटरच्या थोडं पुढे, आणि इथे सेम प्रोसिजर सेंटरच्या थोडं पुढे. ठीक आहे. सेम आपल्याला पुढे डिझाईन कंटिन्यू करायची आहे. ही पट्टा पॅटर्न म्हणूनही तुम्ही यूज करू शकता. पुढे आपण ते शिकणारच आहोत. स्वस्तिकमध्ये काही डाऊट आला तर तुम्ही 2-3 वेळा तो व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की जमेल. स्टार्टिंगला थोडंसं अवघड जाईल, पण तो नंतर व्यवस्थित जमेल. आता पुढचं आपण एक स्क्वेअर पाहूयात. चेक्स पाहूयात. एक स्क्वेअर काढून घ्यायचा, डबल लाईन्सचा हवा आहे तो. ठीक आहे. थोडेसे स्मॉल स्क्वेअर काढायचे त्याच्यातून, बिग स्क्वेअर आपल्याला इथे घ्यायचे नाही आहेत. स्क्वेअर नाही, सॉरी, चेक्स. आता जेवढे डबल लाईन आपल्याला दिसत आहेत ते सगळे आपण बोल्ड फिल करणार आहोत. चेक्सचे पॅटर्न आपण अजून शिकणार आहोत, पण जसं जसं आपण पुढे जाऊ, वाईन्स वगैरे आपले टॉपिक्स होतील, तेव्हा त्याच्या पुढे थोडेसे ॲडव्हान्स चेक्स आपले अजून ॲड होत जातील. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जी बोल्ड लाईन आपण काढली तिथूनच त्या सेंटरमधून आपल्याला खालच्या बाजूने हलकीशी अशी मेहंदी कोणामधनं बाहेर आली नाही पाहिजे आपली. ही वरच्या लाईनमधनंच मेहंदी आपल्याला खाली घ्यायची आहे. हे बघा, असं असं आणि असं. तुम्ही बघू शकता एक फ्लावरसारखा लुक त्याच्यामध्ये क्रिएट झालेला आहे. त्या बोल्ड लाईनमधनंच आपल्याला थोडीशी मेहंदी खालच्या बाजूने खेचायची आहे. हा पण चेक्स खूप ट्रेंडिंगला आहे. हा पण मेहंदीमध्ये खूप छान रंगतो आणि छानही दिसतो. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही बघू शकता एक लीफचा पॅटर्न त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे. अजून एक चेक्स आपण पाहूया आणि इथे आपला चेक्स टॉपिक कंप्लीट होईल. कंप्लीट म्हणजे पुढे तुमच्या ॲडव्हान्समध्ये अजून चेक्स होतील. जसं जसं पुढे आपण शिकत जाऊ तसं तसं चेक्सही त्याच्यामध्ये वाढत जातील. आता हा पण ॲडव्हान्समधलाच एक चेक्स आहे.